राम राम मंडळी. तर बघा आता 2 दिवस काय ब्लॉग आपला अपलोड झाला नाही ती कारण की मित्रांनो रविवारी माझं होतं पेपर आणि सोमवारी माझा निम्मा वेळ गेला तर प्रवासात. म्हणलं प्रवासाचा काय तुम्हाला सारखा ब्लॉग बनवून तर काय चालणार नाही, त्याच्यामुळे बघा 2 दिवस ब्लॉग बनवला नाही ती. पण आजपासून आपले बघा ब्लॉगिंगला सुरुवात आहे. चला तर मग आता आपण निघालो कॉलेजला. तर बघू आता स्टँडवर जाऊन आपल्याला कोण भेटतंय का सातारला सोडायला, नाहीतर जाऊ बसणं. बघा मित्रांनो आपल्याला सुजित भेटलं. पाहिजेचा आत्ताच फोन आला की आपला पहिला लेक्चर कॅन्सल आहे. मग म्हणलं एवढ्या लवकर जाऊन काही उपयोग नाही, त्याच्यामुळं बघा नंतर जायला. तर चला आता मंडळीनो पाहिजेचा फोन आला तर आपल्याला आत्ताच की स्टॉपवर येऊन थांब, त्यांच्या इकडची कुठली तर बस असली तर, म्हणजे प्रज्वल स्टॉपवर गेला आपला पाहिजे आणि ते म्हणला जर बस असली तर मी त्या बसने येतो, म्हणजे तुम्हाला पण बसायला भेटेल त्या बसला. तर बघू आता स्टॉपवरती बस आली तर जायचं, नाहीतर आपल्या घरी झोपायचं. आता माझ्या डोळ्या बघू शकता झोप आल्या, कारण की बघा मी आत्ता पण झोपलो होतो. बघू आता बस माय तर 100% मला असं वाटतंय की नको भेटावी, पण बघू आता भेटली तर, कारण का इथं हायवेला बस जाताना दिसतात मला. बघू काय होतं. तर बघा मंडळीनं आता 1 तासभर झालं थांबलोय, बस तर काय भेटली नाही. तर हे हायवे आहे ना इथं, म्हणजे झाडांच्या वर हायवे, तिथं आपला नवीन बस स्टॉप केला आहे आणि आपला मेन बस स्टॉप इथं आहे खाली बघू द्या बशी. आणि इथं काय बस थांबत नाही आता वरून येतात हायवेच्या रस्त्याच्या कामामुळं. तर बघा आता मंडळीनं क्लासला तर काय जात नाही आणि लय दिवस झालं म्हणलो तात्याच्या दुकानात आलो नव्हतो. चला तात्या अबो कोण बसलंय बघा सुरू तर मित्रांनो बघा सुरू इथं जरा टेन्शन मध्ये. सुरूच्या फोनला आल्या ग्रीन लाईन, आता काय करावं ती काय समजना आलं सुरूला, पण असू दे आता. तर बघा आता मंडळीनं इथं आपली गावची कार्यकर्ते हळूहळू गोळा व्हायला लागली ती. तर बघा इथं आपले भाचे सरकार दिसते. काय घेऊन आलाय रे? तेलाचा डबा. बाजार आणाय गेलता का? जंगी नियोजन आहे. कपडे कपडे इस्त्री करून निघालाय. मग बर चालतंय चालतंय. जेव्हा येऊ ना मग संध्याकाळी. आणि ह्याच्यात नाही पिशवीत काय? मग पोहे तरी खायला येतो, कांदा पोहे. कांदा पोहे शिरा चालतो आम्हाला. काळ्या बोल नको. तर बघा घरची जबाबदारी लागली की पोरं कशी कामाला लागते ती. 2 मिनिटं पण थांबणं झाला बघा पोरांच्या. तर बघा आता मंडळींनो गणपती आपलं जवळ झाली त्या. आज तारीख आहे 3 आणि आपलं 7 तारखेला गणपती आहे ती. त्याच्यामुळे बघा आपण जो गणपती बुक केलता ना तेव्हा आपल्याला त्याचं कामकाज कुठपर्यंत झालंय ते बघायला जायचं आहे, कारण की त्याला आपल्याला डायमंड वगैरे पण लावायची. तर चला मग आता आपण जाणार आहे ती गणपतीची मूर्ती आपली कुठपर्यंत तयार झाली ती बघायला. तर बघा आता मंडळींनो आता आलो इथं आपल्या गणपतीचा जो काय म्हणतात त्याला, जो स्टुडिओ आहे ना गणपतीचा त्यात आलोय. तर बघू तर आपल्याला शोधायचं आपली मूर्ती कुठे तयार झाली आहे का. बघू शकता बघा इथं पेंटिंग चालू आहे आता मूर्तीचं, किती भारीमध्ये डिटेलिंग चाललंय. तर चला आता ह्या मूर्ती आपण नंतर बघू, पहिला आपली मूर्ती तयार झाली का बघूया. तर बघा आता मूर्ती जरा थोडं डिटेलिंग राहिलंय आणि ती होईल आपली मूर्ती उद्यापर्यंत तयार. तर चला मूर्ती काय आता तुम्हाला दाखवत नाही, कारण की ती एक्सपोज करायची नसते, त्याच्यामुळे असू द्या जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला दाखवतोच. तर बघा आता मित्रांनो आपल्याला परवाना काढायचा आहे गणपतीचा, त्याच्यामुळे आता आपण स्टेशनमध्ये. चला आता परवाना काढायचा. कोण काय रताळा दिसणं झाले चालू नाही ही काय मग सगळं लाईक करा मंडळ. इकडे या बारकी पोर अरे तेव्हा आम्हाला दाखव जा रे बाप्या पुढे चल. तर बघा मंडळींनो आता आम्ही आलतो वर्गणी मागाय आणि बघा पाऊस पडायला लागला आणि आपली सगळी कार्यकर्ते बघा पावसात भिजत वगैरे वर्गणी मागते ती. प्रत्येकाचं घर बघा चिखला वगैरे आहे. ही बघा आपला गणेश
सगळी बघा असली पोरं चिखलात, कारण की आपलं गणपतीचं नियोजन ह्या वेळेस जंगी झालं पाहिजे, त्याच्यामुळे बघा पोरं ही करते त्या. तर बघा आता मित्रांनो वर्गणी बिरगणी गोळा करून झाल्या आणि म्हणलं आता आपलं तात्याची जरा गाठभेट घेऊ आणि मग जाऊ आपलं. बघा पावसा पाण्याची एवढी वर्गणी गोळा करून केस बिस भिजलीत सगळी, जरा आता ड्रायर घेऊन वाळू तात्याकडून आणि जाऊ आपलं. बघा इकडं आपला सुधीर दादा पण बसलाय निवांत. तात्या लागली ती कामं, लगो लय वाट आपली तात्याची बघायला. तर बघा आता मित्रांनो केस आपली लय गरम झाली होती, त्याच्यामुळे तात्या म्हणला लगेच थांब गार करू, गार झाली ती गरम करू. ओके बघा मित्रांनो, बघा तात्याचं आपल्यावर किती प्रेम आहे. आपल्याला गार लागू नाही, डोकं आजारी पडून नाही म्हणून लगेच बघा हेअर ड्रायर मारून दिला तात्यानं. बघा केस एकदम टाकाटक मध्ये सेट. कसे वाटते कमेंट करून सांगा. येऊ का? चला.